आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहोत. प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग 18. निर्मिती सहाय्य सीमा शेटे. सादर करते देविदास पारखी. तू नोकरीवर लागला असता तलाठ्याच्या तर तो बी दणकावून पैसे खाल्ले असते ना शेतकऱ्याकडून. कायले मारतो गप्पा फालतूच्या लंब्या चवळ्या, कायले देतो बाबू अशी भाषणबाजी. असं म्हणून बबन गाडीवर चढला. बैलांना हुंकार भरला. हे 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 मुरल्या. पण बैल जांभळीच्या सावलीतून हलायला तयारच नव्हते. डोळे मिटून गरीब केविलवाणे थकल्यासारखे. त्यांना हलावं वाटत नव्हतं. धगधगत्या उन्हात जावंसं वाटत नव्हतं. भुईनं खुरं धरून ठेवल्यासारखे ते जागच्या जागी गच्च उभे होते. काय साले आपले बैल तिताल होते, अंगाले हात लावू देत नव्हते. आणि आता धक म्हटल्यानं धकत नाहीत, लोटल्यानं पुढं जात नाहीत. मग बबन शिवाळेनं कठाड्यात टँकर शेजारी लपवून ठेवलेली काठी बाहेर काढली आणि बैलांच्या पाठीत खमाखम खमके दिलेत. काठी बैलांच्या पाठाडात लाकडावर मारल्यासारखी काड काड वाजायला लागली. त्याचे हात झांजरले, पण बैल हलायला तयार नव्हते. तसेच मानावर करून चिपड्या डोळ्यांनी मागे पाहायला लागले. डोळे त्याच्या काठीवर ठेवून पाठ वाकवून खोल खोल करायला लागले. हाण बाबू किती खांडतं, घे जिरवून, असं मनातल्या मनात म्हणायला लागले. अंगात वारं भरल्यासारखं बबन त्यांना मारतच होता. मारताना घामाघूम झाला होता. अरे 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 किती त्रास देतं बे हराम्या मुक्या जनावराले. अरे तुला काही दयामय आहे की नाही लेका? दे सोडून हा धंदा, नको हालकळा घेऊ मुक्या जनावरायच्या. कितीक पैसा कमाव तू, बस झाली ना आता कमाई. असं म्हणून सतीश हातचं काम सोडून कमरेवर हात ठेवून बबनकडे, त्याच्या गाडीकडे, बैलांच्या सांगाड्याकडे आळीपाळीनं निरखून पाहायला लागला. त्याचा बबनला अतिशय राग आला. जळा जळा, समधे मायावर जळा. एखाद्याची दाढ नजर नाही लागली पाहिजे साली. अरे कोणाकोणाच्या नजरा एवढ्या दाढ असतात की ते गोटी फुटतात. साले समधे काढ जिभे, जेव्हा पाव तेव्हा टोकत राहतात. पण मी बी पठ्ठ्या हार मानणारा नाही. असं म्हणून बबन चवताळून उठला आणि कासरे धरून गाडीत धुरीवर उभा झाला. दात ओठ खाऊन बैलांवर काठ्या मारायला लागला. आपल्याला जळणाऱ्यांवर, आपला काट करणाऱ्यांवरच आपण काठ्या घालतोय या जाणीवेने तो भडकून उठला आणि बैलांना घामाघूम होऊन मारू लागला. त्याच्या हातातल्या काठीच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या. पांढऱ्या चिवट्या इकडच्या तिकडं झाल्या. त्याचे हात झंजारून आग मारू लागले. अंगाला घामाच्या धारा लागल्या. मारून मारून शेवटी हातात हातभर लांबीची चिवट्या उडालेली अणीदार काठी उरली. बैल पाठी खोल करून मार खाण्यासाठी लपकून उभे होते. पण आता पाठीत घालायला त्याच्या हातात लांब काठीच उरली नव्हती. शर्टाच्या बाहीने तोंडावर दाटून आलेला घाम पुसत तो रडकुंडीला आला. तर लक्ष मारून मोडलेल्या हातातल्या हातभर काठीच्या तुकड्याकडे गेलं आणि त्याने रागारागात दात ओठाखाली चावून ओरबाडायला तुकडा हाताच्या मुठीत सुरा धरावा तसा घट्ट घट्ट आवळून धरला. सारा जोर एकवटून छबिल्याच्या ढुंगणाजवळच्या नरम जागेत खोचला. तसा छबिल्या हंब्या हंब्या करून बेहाल ओरडला आणि एकटाच जीव खाऊन पळाला. मुरल्या बेसावत होता. छबिल्या असा एकदम पळणार आहे हे त्याच्या मनाशीच नव्हतं. पण छबिल्याने दचाडा मारून पुढं पळताना गाडी आपल्या बाजूनं ओढून घेतली आणि डांबरी रस्त्याच्या एका सुलपाने तिरपी तिरपी होत गाडी पळत गेली. घटकाभर झांजुरून फरफट गेलेला मुरल्याही आता सावध झाला आणि गाडी सुसाट पळत निघाली.
बेसावत धक्का बसल्याने तो गाडीतून पडता पडता वाचला. तोल सावरून त्याने धुरीवर मांड मांडली. पण हात सोडत मनातून तो आता कसमसून कासावी झाला होता. आपण हकनाक बैलाले मारलं. हा पश्चाताप मनात आग होऊन जळत होता. आपण राग आवराले पाहिजे होता. सतीश मंगळेचा, आपल्याला जळणाऱ्या लोकांचा राग छबिल्यावर काढला. बिचारे किती काम करतात. काम करू करू खायला फुरसत भेटत नाही. त्याबाई त्याच्या गबदुल्या अंगाचे आता सांगाळे झाले. खरंच आपण लय हरामी आहो. आपण मुक्या जनावराची हेळणा लावली. आपल्याला हे पाप या जन्मी अन उरलं सुरलं तर पुढच्या जन्मी बी भोगावं लागल. जमल तर आपल्याला ढोराचा जन्म भेटल. पुढचा हमालीची गाडी वडावं लागल. या विचाराने तो पोकळ पोकळ झाला. सहज छबिल्याच्या शेपटीखाली लक्ष गेलं तर तिथं जखम झाली होती आणि रक्तबंबाळ जखमेतून रक्त ओघळत होतं. ते पाहून त्याला गहिवरून आलं. डोळ्याखालची आसवं घरंगळून गालावर आली. तो धुरीवर बसून रडायलाच लागला. उन्हाच्या कारात बर्फाचा खडा वितळावा तसा मनातल्या मनात पाझरून गेला. सडकेवर पळताना बैल फुसकारायला लागले. तोंडातून फेस गाळायला लागले. कितीही अवसान आणलं तरी आता आणखी पळणं आपल्याला जमणारच नाही हे मुरल्या छबिल्याला कळून आलं. अन आपोआप त्यांची गळण धावली पावलं मंदावली. गाडीचा वेग कमी झाला. त्यानेही तो होऊ दिला. आता बैलांना मारलं नाही, धमकावलं नाही, काहीच केलं नाही. होंडा बैल पांडाखाली अशा तालात गळाटलेले बैल चालायला लागले. अन बबननं आपल्या डोळ्यातली आसवं निरपून काढली. कपाळाचा तोंडाचा घाम हाताच्या बाहीने पुन्हा पुन्हा पुसून घेतला. तरी डोळ्यातली आसवं खंडत नव्हती. गाडी थांबवून बैलांच्या गळ्यात पडून रडावं असं त्याला वाटू लागलं. पण मनातली अपराधाची भावना एवढी भरी होती की त्या मुक्या जनावरांच्या गळ्यात पडायची त्याची हिंमतच झाली नाही. डोळ्यातली आसवं पुसत तो धुरीवर गुमसुम बसून राहिला. बबन गाडीच्या धुरीवर बसलेला होता. बैल चालायचं म्हणून कसे बसे चालत होते. ढाब्याच्या पुढे गाडी आली तेव्हा त्याला दिसलं शिसमाच्या झाडाच्या सावलीत 2 पोरी बसलेल्या आहेत. त्यांच्याजवळ पाण्याचे भांडे आहेत. बबनची गाडी जवळ येताना दिसली तशा दोघी उठल्या. भांडे घेऊन गाडीला सामोरे आल्या. तेव्हा त्याला ओळखायला आल्या. झोपडपट्टीवर राहणाऱ्या होत्या. एक मोतीराम बोरकराची राधी आणि दुसरी सुदामा कदमाची गोधी. ह्या अज्जतवानाच्या गाडीला आडव्या कशा काय आल्या? का मागतात पाणी? पण मागतलं तरी आपला कुठे टँकर भरायला लगी द्यायले. त्याच्या नकळत बबन दोघींकडे पाहत होता. तर त्याच्या तशा पाहण्याने दोघीही त्याच्याकडे पाहून तोंड भरून हसल्या. तसे त्याने आपले डोळे दुसरीकडे वळवले तर फरशीच्या वरच्या अंगावरचं झिलप्या सोलून काढलेलं आंब्याचं झाड दिसलं. झाड नव्हतंच, फक्त झाडाचा खालचा भाग होता. खोडाचं अर्ध धुडूक. ते पाहून त्याला उदास वाटलं. कधी आणता बबनराव गाडी भरून? कितीक वाडकोळ थांबावं लागन बापा? राधीनं डोळे मिचकावत विचारलं आणि ती गाडी पुढेच आडवी उभी राहिली. ती पुढे आल्यानं बैल थांबले. काऊन ते? तुम्हाला काय येणं आहे? त्यांनी त्यांच्या नजरा टाळून विचारलं आणि सवयीने हात त्याच्या बैलाच्या शेपटीपाशी गेला.
तर तो बरोबर छबिल्याच्या नव्याने झालेल्या जखमेवर टेकला. रक्ताळून लाल झाला. तसा त्याच्या अंगावर काटा दाटून आला. रक्ताळला हात गाडीच्या लोखंडी धुऱ्यांना खरवडून पुसायला लागला, पण पुसला गेला नाही. घेणं नाही कसं काय म्हणता मायबाई तुम्ही? अहो, आम्हाला पाणी घेणं आहे ना तुमच्याकून. हटकून त्याच्यासाठीच आलो आम्ही इकडे. राधी डोळे मिचकावीत बोलली. कोणत्या लावण्यात थांबावं लागते? जागा तरी दाखवा. आम्हाला समद माहीत आहे तुमचं. मांजरीले वाटते आपण डोळे लावून सन्या दूध पितो, पण तिले समदे पाहत असतात. समजलं? असं गोदी म्हणाली. तसा त्याच्या काळजात कचकन भाला खुपल्यासारखं झालं आणि तो गोंधळून गेला. या झुडप्याला कसं माहीत झालं आपल्या रत्नाच्या बाऱ्यातलं? तिनं सांगितलं का या दोघीले? हे का नसते हवं काली लेखाची? काय बोलावं त्याला काहीच कळेनासं झालं. नुसता पाहू लागला. सांगा ना हो बबनराव, कुठे भेटतात पाण्याच्या खेपा भरून? कुठे आहे तुमची जिमकाडं? असं म्हणून गोदीनं विचित्र हावभाव केले. त्याने तिची नजर टाळली, तर त्याचे डोळे हातावर गेले. हात रक्ताने लाल झाला होता. छबिल्याच्या शेपटीखालच्या जखमेचं रक्त तिथं सुकलं होतं. ते पाहून तो दुखावल्यासारखा झाला. डांबरी सडकेनं एसटी बसेस, मेटॅडोर, जीप, ट्रक अशी वेगवेगळी वाहनं सण सण करत रोरावत जात होती. पुढे जाताना मागे वेगवान हवेचा झोत सण करून हेलकावत होता. हवेची चपराक बसल्यासारखा वाजत होता. खिडक्याशी बसलेले प्रवासी, वाहनांचे ड्रायव्हर नवल वाटून त्याच्याकडे वळून वळून पाहत होते. मध्येच एका ट्रकच्या ड्रायव्हरने ट्रक त्याच्याजवळ थांबवला आणि मागे वळून तो म्हणाला, ए गाव की छोरी, चलती क्या हमारे साथ? तर ते ऐकून राधी एकदम थू करून त्याच्या तोंडावर थुंकल्यासारखी थुंकली. थू, नालायक कुठचा. पण थुंकी इतक्या दूर जाणे शक्यच नव्हतं. त्यामुळे तिने थुंकलेली थुंकी पुन्हा तिच्याकडेच झेपावत आली. गालावर विसावली. ती तिने घाई करत ताबडतोब पुसून काढली. पोरींचा नट्टापट्टा, भडक रंगाच्या साड्या, भडक टिकली, डोळ्यातलं काजळ असं पाहून त्यांनी काय ते ओळखलं होतं. त्यामुळेच ड्रायव्हर क्लीनर असे चेकाळल्यासारखे करीत होते. अरे मर्दा, घे की त्यांना गाडीत. अरे ने की बसवून. असं म्हणत ड्रायव्हरने गिअर बदलला आणि ट्रक सुसाट नेला. राधी अन गोदी त्यांना आपल्या ठेवणीतल्या शिव्या द्यायला लागल्या. तेवढ्यात सारंगपूरच्या दारूच्या दुकानाचा मालक प्रकाशराव पेडगावकर आला. पोरींच्या शिव्या ऐकून थांबला. काय झालं बबन्या? बबन्या, काय झालं? काही नाही अप्पासाहेब. बबन येडबडून गेला. तसा राधी अन गोदीकडे संशयाने पाहत तो म्हणाला, नाही म्हटलं, जरा सुद्यामतीनं खाय पाण्याचा पैसा. आपण मराठी माणसं जास्तीचा पैसा आला की लवकर उंडरतो. लय रिकामे धंदे सुचतात आपल्याले. म्हणून म्हणतो सांभाळून राह. असं म्हणून तो खामगावकडे सुसाट वेगानं निघून गेला. तुम्ही सरका बरं पहिले रस्त्यातून बाजूले. तुमच्याच्यानं लोक नाव ठेवायला लागले मले. हे 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 मुरल्या. पण बैल जागचे हलायला म्हणून तयार नाही. मग त्याने बरीच आरडाओरड केली. है दै 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 है है दै 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 है. तसं करताना त्याला मनातून रडू येत होतं. कासऱ्याच्या इशाऱ्यानं दुडकी धरणारे बैल आपले आता लोटल्यानं चालत नाहीत. धक म्हणल्यानं धकत नाही. काय वंगाळ टाईम आला. त्यानं छबिल्याच्या शेपटीखालची रक्ताळली जागा टाळून त्याच्या शेपटीला पिळल्यासारखं केलं. धुरीवर बसल्या बसल्याच मुरलेच्या जांघेत लाद घातली. तसे बैल हळूहळू पाय उचलायला लागले. पोरी आपले भांडे सावरत बाजूला झाल्या. त्यानं मागे वळून पाहिलंच नाही. माय मी यायच्या
माई बदनामी केली. प्रकाशरावनं मला नाव ठेवलं. तो चिडून गेला. फरशीचा चढ चढत असताना रस्त्याच्या कडेचं खोड दिसलं. आता उंची कमी झाली होती. याआधी त्यानं पाहिलं होतं तेव्हा डोक्या एवढं उंच होतं. आता कमरे एवढं झालं होतं. कोणीतरी उभ्या खोडाच्या नुकत्याच झिलप्या सोलून नेलेल्या दिसत होत्या. झाडाकडे पाहताना बबन तुटत गेला. साल 2 सालाआधी काय हिरवगार आणि गारेगार सावलीचं झाड होतं हे. पण भुईच्या पोटात मुळाच्या गाठीत काय बिघाड झाला आणि उभ्या उभ्या सुकून गेलं. मग पानं झडून पाचोळा झाले. नुसत्या नुसत्या डांगा उरल्या. सांगाळाच दिसत होता. हळूहळू लोकांनं सरपणासाठी त्या डांगा तोडून नेल्या, एक एक करून, सगळ्याच. त्याच्यानं माणसाचं मुंडकं आणि हात कापून घेतल्यावर जसा माणूस दिसल तसं हे आंब्याचं झाडाचं खोडूक दिसून राहिलं. आता त्याच्या बी उभ्या उभ्या झिलप्या छाटून नेल्या. एकाची काय खतरनाक मोत आली या झाडाच्या नशिबात. एकदम बुळातून छाटून भुईच्या नामा निरावळच केलं असतं आणि मग बाकीची छाटछूट करून नेली असती तर काही वाटलं नसतं. पण भुईच्या अंगावर उभं असतानाच नेलं, उलट्या मरणी मारलं, हाल हाल करून. झाडाच्या खोडाच्या चिंधाळल्या अंगाकडे पाहताना तो भलताच उदास झाला. उन्हाच्या धगव्यानं येणारा घाम जवळच्या पांढऱ्या रुमालानं पुसत राहिला. लेकायच्या या राधी आणि गोदीस कसं काय समजलं आपण रत्नास पाणी देत होतो ते? का रत्नानं सांगितलं असेल? पण ह्या कशा फालतूच्या, समजा गावात बदनाम, आणि रत्ना किती साधी भोळी, तिचं होण्याचं पटू शकत नाही. मग या दोघीनं पाहिलं का आपल्याला उंबरण आल्यात? तसं झालं असं तर लयच वंगाळ काम. ह्या बदनामी करायला कमी करणार नाहीत. आणि बापाले समजलं की तो झोडतेच मग उभारीच्या लाकडाखाली आपल्याला. का करावं आता त्या रत्नाचा छोडपिच्छा? पण तिच्या वाचून आपल्याला करमू शकेल का? अजिबात नाही. मग तिच्याशी लग्न करू शकतो का आपण? या विचारानं त्याच्या उरात दम दाटून आला. आत्ताच आपण प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग 18 ऐकलात. वाचक स्वर होता आनंद जहागीरदार यांचा. सहभाग होता मनोज देशमुख, श्रीनिवास उपासनी, पूजा काळे, प्रीती जैन आणि प्रकाश नावकार यांचा. निर्मिती सहाय्य होतं सीमा शेटे यांचं. सादर करते देविदास पारखी. ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती.